नमस्कार मित्रांनो, 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झालेला अल्फा हा चित्रपट आता सिनेमागृहात झळकताना दिसतोय. आलिया भट्ट, शर्वरी, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा यशराज फिल्म स्पाय युनिव्हर्स मधील 7वा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या स्पाय युनिव्हर्स मध्ये पहिल्यांदाच 2 महिला पात्रांना केंद्रस्थानी ठेवून स्पाय ऍक्शन थ्रिलर सादर करण्यात आलाय. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या. पण आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षक काय म्हणतायत ते आपण पाहूया. चला करूया स्पॉइलर फ्री रिव्ह्यू. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. चित्रपटाची सुरुवात 1999च्या कारगिल युद्धानंतर होते. एक आर्मी ऑफिसर अल्फा नावाच्या गुप्त सुपर सोल्जर प्रोग्रामवर काम करत असतो. या सिरमच्या मदतीने सामान्य सैनिकांना सुपर वुमन्स बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याच प्रोग्राम मध्ये एक लहान मुलगी अडकते. तिला जगापासून पूर्णपणे वेगळं ठेवून अत्यंत घातक खुनी बनवलं जातं. वर्षानंतर ती आपल्या भूतकाळाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडते आणि आपल्या हरवलेल्या बहिणीसोबत एका मोठ्या कट कारस्थानाविरोधात लढा करते. चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी या 2 बहिणींच्या भूमिकेत दिसतात. बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत असून अनिल कपूर रॉ प्रमुख साकारतात. तसंच ऋतिक रोशन यांचा छोटासा पण महत्वाचा कॅमिओही आहे. ऍक्शन सिक्वेन्ससाठी आलियाने घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येते. तिचा फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, फायटिंग स्टाईल आणि इन्सेंट लुक प्रभावी आहेत. भावनिक प्रसंगामध्येही ती प्रामाणिक वाटते. मात्र पटकथा कमकुवत असल्यामुळे तिच्या अभिनयाला पूर्ण न्याय मिळालेला दिसत नाही. तरी तिने आपल्या भूमिकेला 100% न्याय दिलाय. शर्वरी या चित्रपटाची सरप्राईज पॅकेज म्हणावी लागेल. आलिया सोबतची तिची केमिस्ट्री चांगलीच जमलेली दिसते. अनेक प्रसंगांमध्ये ती प्रभाव टाकते, मात्र तिच्या पात्राला अधिक वाव मिळू शकला असता. बॉबी देओल विलन म्हणून पुन्हा एकदा बॉबी देओल प्रभावी ठरतो. त्याचा शांत पण धोकादायक लुक, संवादांपेक्षा नजरेतून व्यक्त होणारा राग आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स चित्रपटाची मोठी ताकद आहे. अनिल कपूर रॉ प्रमुखेच्या भूमिकेत ते नेहमीप्रमाणे प्रभावी दिसतात. त्यांच्या अधिकारपूर्ण वावर भूमिकेला साजेसा दिसतो. ऋतिक रोशनचा कॅमिओ छोटा असला तरी स्पाय युनिव्हर्स चाहत्यांसाठी तो नक्कीच आनंददायी आहे. दिग्दर्शक आणि तांत्रिक बाजू दिग्दर्शक शिव रावल यांची ऍक्शन आणि व्हिज्युअल्सवर चांगलंच काम केलंय हे लगेच दिसून येतं. ऍक्शन कोरिओग्राफी हाय ऑक्टेन आहे आणि मोठ्या पडद्यावर तिचा प्रभाव जाणवतो. आलिया आणि शर्वरी यांनी केलेली तयारी प्रत्येक ऍक्शन सीन मध्ये दिसून येते. सिनेमॅटोग्राफी, VFX आणि प्रोडक्शन डिझाईन हे यशराज फिल्म्सच्या भव्य शैलीला साजेस आहे. मात्र चित्रपटाचा सर्वात मोठा कमकुवत भाग म्हणजे स्क्रीन प्ले. कथा अनेक ठिकाणी अंदाज लावता येण्यासारखी वाटते. काही ट्विस्ट असले तरी त्यांना अपेक्षित प्रभाव पडत नाहीये. दुसऱ्या भागात चित्रपटाचा वेग थोडा मंदावतो आणि भावनिक जोडही अपेक्षे इतकी मजबूत वाटत नाही. संगीत सरासरी आहे तर बॅकग्राऊंड स्कोअर चांगला आहे. दमदार ऍक्शन सिक्वेन्स, आलिया आणि बॉबी देओल यांची प्रभावी टक्कर, भव्य व्हिज्युअल्स आणि उत्कृष्ट प्रोडक्शन व्ह्यू महिला केंद्रित स्पाय ऍक्शनचा वेगळा प्रयत्न आहे. या चित्रपटाला जमेच्या बाजू आहेत तर कमकुवत आणि अंदाज येणारी पटकथा आहे. पात्रांचा पुरेसा विकास नाहीये, भावनिक परिणाम नाहीयेत. अनेक प्रसंगामध्ये फॉर्म्युला पद्धतीची कथा आहे. या चित्रपटाच्या कमकुवत बाजू आहे. फायनल वर्दिक अल्फा हा एक स्टायलिश ऍक्शन एंटरटेनर आहे. ऍक्शन, व्हिज्युअल्स आणि स्टारकास्ट प्रभावी असली तरी पटकथा तितकी मजबूत असती तर हा चित्रपट आणखी मोठा ठरू शकला असता. सध्या या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र ते नकारात्मक प्रतिसाद मिळतोय. माझे रेटिंग्स 2.5 आउट ऑफ 5 स्टार्स. जर तुम्हाला मोठ्या पडद्यावर ऍक्शन अनुभवायची असेल तर थिएटरमध्ये हा चित्रपट पाहू शकता. मात्र केवळ दमदार कथेसाठी पाहणार असाल तर OTTची वाट पाहणं योग्य ठरेल. पहिल्याच दिवशी भारतात या चित्रपटाने अंदाजे 9 ते 9.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता तुमची वेळ. तुम्ही अल्फा हा चित्रपट पाहिलाय का? तुमचे रिव्ह्यू काय आहेत? ऍक्शन आवडली की पथकथा हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.